नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबई युनिव्हर्सिटी आणि बाबूपेठ 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवरती प्रॅक्टिस क्वेश्चनचा पार्ट 10 आज आपण बघणार आहोत. याआधी 9 पार्ट याचे झालेले आहेत. प्रत्येक पार्टमध्ये आपण 10 क्वेश्चन्स बघतोय, म्हणजे आज आपले प्रॅक्टिस क्वेश्चन 100 पूर्ण होतील. त्याचबरोबर आम्ही टेस्ट सिरीज देखील घेऊन आलेलो आहोत रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिकवरती. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 10 टेस्ट तुम्हाला मिळतील. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. शिवाय यावरती तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत PDF फॉर्मॅटमध्ये. फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि जो व्हॉट्सअपवर ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल, ज्याची फीस असेल 499 रुपये. टेस्ट सिरीज जर आत्ता चालू केली तुम्ही तर येत्या एक्झामपर्यंत तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिक हा परफेक्ट करण्यासाठी ही टेस्ट सिरीज जॉईन केली तर हा टॉपिक तुमचा पक्का होऊन जाईल. बघूयात पहिला प्रश्न. मीन, मेडियन अँड मोड्स आर. मीन, मेडियन आणि मोड हे आहेत. काय आहेत ऑप्शन्स बघूयात. मेजर्स ऑफ डेव्हिएशन, विचलनाचे उपाय, वेज ऑफ सॅम्पलिंग, नमुन्याचे मार्ग, मेजर्स ऑफ कंट्रोल टेंडन्सी, नियंत्रण प्रवृत्तीचे उपाय, नन ऑफ दी अबो, वरीलपैकी काही नाही. त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी, नन ऑफ दी अबो, वरीलपैकी काही नाही. कारण मीन, मोड, मेडियन हे आपण जो डेटा गोळा करतो ते मोजण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे वापरलं जातं, म्हणून याच्यापैकी काहीही नाही आहे. हे करेक्ट ऑप्शन आहे नन ऑफ दी अबो. पुढचा प्रश्न बघूया. अ कॉमन टेस्ट इन रिसर्च डिमांड्स मच प्रायोरिटी ऑन, म्हणजे संशोधनातील सामान्यपणे जास्त प्राधान्य दिले जाण्याची मागणी आहे. कशाला महत्त्व देण्याची गरज आहे, प्राधान्य कशाला देण्याची गरज आहे. ऑप्शन्स आहेत रिलायबिलिटी म्हणजे विश्वसनीयता, युजेबिलिटी म्हणजे उपयोगिता, ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुस्थिती आणि डी ऑल ऑफ दी अबो. वरील तिन्ही पर्याय जे आहेत ते आपल्याला संशोधनामध्ये सामान्यपणे हवेच असतात, म्हणून त्यांना प्राधान्य दिलं जातं. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन असणार आपलं डी, वरीलपैकी तिन्ही ऑप्शन्स जे आहेत ते करेक्ट आहेत. संशोधनामध्ये हे तिन्ही गोष्टी असणं आवश्यक आहेत, तरच संशोधन आपलं चांगलं म्हटलं जातं किंवा उपयुक्त ठरतं. पुढचा बघूया. रिझनिंग वेअर वी स्टार्ट विथ अ सर्टन पर्टिक्युलर स्टेटमेंट्स अँड कन्क्लूड विथ अ युनिव्हर्सल स्टेटमेंट इज कॉल्ड, म्हणजे जेव्हा आपण विशिष्ट विधानासह प्रारंभ करतो आणि युनिव्हर्सल स्टेटमेंटसह निष्कर्ष काढतो तेव्हा एक तर्क म्हणतात. कोणतं म्हणतात. ऑप्शन्स काय आहेत. डिडक्टिव्ह रिझनिंग, समर्पक रिझनिंग, इंडक्टिव्ह रिझनिंग, आगमनात्मक तर्क, ॲबनॉर्मल रिझनिंग म्हणजे असामान्य रिझनिंग आणि ट्रान्सेंडल रिझनिंग म्हणजे अतिंद्रिय तर्क. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे बी, इंडक्टिव्ह रिझनिंग. कारण आपण सामान्यापासून युनिव्हर्सल स्टेटमेंट काढतो आहे. जर युनिव्हर्सपासून सामान्य काढत असतो तर ते डिडक्टिव्ह स्टेटमेंट झालं असतं. म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन काय आहे बी, इंडक्टिव्ह रिझनिंग. पुढचा प्रश्न. द इसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्चर्स आर, संशोधनाचे आवश्यक गुण आहेत. काय आहेत आपले ऑप्शन्स बघूया. स्पिरिट ऑफ फ्री इन्क्वायरी म्हणजे मुक्त चौकशीचा आत्मा किंवा मुक्तपणे चौकशी करण्याचं मन. रिलायन्स ऑन ऑब्झर्वेशन अँड एव्हिडन्स, निरीक्षण आणि पुरावा यावर विश्वास. सिस्टिमायझेशन ऑर थेअरायझिंग अ नॉलेज म्हणजे सिस्टिमायझेशन किंवा ज्ञानाचे सिद्धांत मांडलेले असावे किंवा मांडता आले पाहिजेत. डी, ऑल ऑफ दी अबो, वरील सर्व. बरोबर आहे. आपल्याला वरील सर्वही गुण जे आहेत ते संशोधकामध्ये असले पाहिजेत, तेव्हा संशोधन योग्य होतं. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे डी, ऑल ऑफ दी अबो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्लासिफिकेशन ऑफ ऑल टाईप ऑफ लायब्ररीज हॅज बीन मेड बाय, म्हणजे सर्व प्रकारच्या लायब्ररीचे वर्गीकरण केले गेले आहे. कशामध्ये बघूया. कोणामार्फत किंवा कशाने केलेले आहे. IFLA, युनिसिस्ट, युनेस्को आणि INSDOC. ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, युनेस्को. सर्व प्रकारच्या लायब्ररीचं वर्गीकरण युनेस्कोद्वारे केलेलं आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. रीडिंग सेंटर्स, स्टोरी आवर्स, एक्झिबिशन अँड रीडिंग टू लिटरेचर आर फॉर्म्स ऑफ. केंद्राचे वाचन, कथांचे तास, प्रदर्शन आणि साहित्य वाचणे हे या प्रकारचे आहे. कशा प्रकारचे आहे. एक्सटेन्शन सर्व्हिस, विस्तार सेवा, सर्व्हिस ऑफ पब्लिक लायब्ररी, सार्वजनिक वाचनालयाची सेवा, बोथ दोन्हीही आणि नन काहीही नाही. त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे सी, कारण विस्तार सेवा देखील मिळतात त्याच्यातून, वाचनातून, कथातून, केंद्र वाचन केंद्र जे काय आहे ते त्याच्यातून आपल्याला विस्तार सेवा पण होते आणि सार्वजनिक वाचनालयाची सेवा पण मिळते. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे सी, दोन्ही. पुढचा प्रश्न बघूया. कॉन्फरन्स प्रोसिडिंग आर कन्सिडर्ड ॲज द डॉक्युमेंट, म्हणजे परिषदेची कारवाई ही टिंबटिंब दस्तावेज म्हणून ओळखली जाते. कसलं दस्तावेज म्हणून ओळखली जाते तर कन्व्हेन्शनल, पारंपरिक, प्रायमरी प्राथमिक, सेकंडरी माध्यमिक, टर्शरी तृतीयक. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, प्रायमरी. कारण हे एक डॉक्युमेंट आहे जे कॉन्फरन्स होते
आणि त्याच्यानंतर आपण ते लिहून ठेवतो, नमूद करून ठेवतो, म्हणून ते एक प्राथमिक डॉक्युमेंट आहे. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे प्रायमरी. पुढचा प्रश्न बघूया. अन ॲप्रोप्रिएट सोर्स टू फाइंड आउट डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन इज. वर्णनात्मक माहिती शोधण्यासाठी योग्य स्रोत म्हणजे. आपले ऑप्शन्स आहेत बिब्लिओग्राफी ग्रंथसंग्रह, डिक्शनरी, निर्देशिका, एन्सायक्लोपीडिया, विश्वकोश, डिक्शनरी, शब्दकोश. याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे सी एन्सायक्लोपीडिया म्हणजे विश्वकोश, कारण वर्णनात्मक आणि भरपूर माहिती आपल्याला याच्यावर अवेलेबल असते, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन सी आहे एन्सायक्लोपीडिया. पुढचा प्रश्न बघूया. वन ऑफ द फॉलोइंग सर्च इंजिन इज एक्सक्लुझिव्हली मीन फॉर सायंटिफिक इन्फॉर्मेशन. पुढीलपैकी एक शोध इंजिन आहे केवळ वैज्ञानिक माहितीसाठी आहे. आपले ऑप्शन्स आहेत गूगल, याहू, सायरस, अल्टाविस्टा. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी सायरस. गूगल, याहू, अल्टाविस्टा देखील शोध इंजिन आहेत, पण स्पेशल सायन्ससाठी वैज्ञानिक गोष्टींसाठी माहिती देण्यासाठी सायरस हे शोध इंजिन आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. कंट्रोल ग्रुप इज अ टर्म युज्ड इन म्हणजे नियंत्रित गट ही संज्ञा डॅशमध्ये वापरली जाते. तर आपले ऑप्शन्स आहेत सर्वे रिसर्च, सर्वेक्षण संशोधन, हिस्टोरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन, एक्सपेरिमेंटल रिसर्च प्रायोगिक संशोधन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे वर्णनात्मक संशोधन. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणजे प्रायोगिक संशोधन, कारण प्रायोगिक संशोधनामध्येच कंट्रोल ग्रुप कुठले आहेत हे टर्म वापरले जाते संशोधन करताना. त्याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. तर आजचे 10 प्रश्न इथेच झालेले आहेत. आज आपले 100 क्वेश्चन प्रॅक्टिस क्वेश्चन पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर तसेच महाराष्ट्र सेट 2021साठी प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंट्ससाठी देखील आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये अवेलेबल होणार आहेत, आणि शिवाय या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 60 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. पर युनिटवर 2 टेस्ट अशा 20 टेस्ट, मागील वर्षाचे प्रश्न असे 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30, अशा टोटल 60 टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, आणि जो व्हॉट्सअपवर ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल, ज्याची फीस आहे 1499. जर या तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सेट सिलेक्ट केल्यानंतर त्यातून ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करू शकता. त्यामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज 999 रुपयाला मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला डिस्काउंट लागू होईल किंवा मिळेल, म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून सेट एक्झामचं जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुमचा अभ्यास परफेक्ट झालेला असेल आणि टेस्ट सिरीजनी एक्झामपर्यंत चांगला अभ्यास होईल किंवा रिव्हिजन होईल. यासाठी ही टेस्ट सिरीज लवकरात लवकर जॉईन करा.